नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल कुमार मोतीपुळे आपल्यासमोर लेट्स लर्न नावाचं एक यूट्यूब चॅनल घेऊन आलं आहे. तर हे चॅनल घेऊन येण्यामागचा माझा उद्देश असा आहे की पाठ्यपुस्तकातील जे ज्ञान असेल त्याच्यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, मग ते स्कॉलरशिप असो, नवोदय असो, सैनिकी शाळा असो किंवा मग माझे सहकारी मित्र जे पोलीस भरती, तलाठी किंवा MPSC अभ्यास करतात, तर या पाठ्यपुस्तकाचा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा एक जो ताळमेळ आहे तो जो माझ्यापाशी आतापर्यंत मला भेटलेला आहे, लाभलेला आहे, याच्या बळावरच मी महाराष्ट्रामध्ये रँक 1 आणि रँक 2 शासकीय नोकरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मी ज्या काही गोष्टी माझ्यापाशी संग्रहात असतील त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करून तुम्हाला देखील शासकीय नोकरीमध्ये लागण्यासाठी किंवा स्कॉलरशिप नवोदयमध्ये लागण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून एक खारीचा वाटा म्हणून तुमच्यासमोर मी आता इथून पुढं एक दिवसाला 2 दिवसाला नवीन नवीन क्लुप्त्याच्या आधारे गणित असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा इतर जे जनरल नॉलेजचे विषय असतील त्याचे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब याच्यासाठी करायचं आहे कारण मी टाकलेले व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि जेणेकरून मी शिकवतोय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतंय का न समजतंय हे तुमच्या लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून मला समजेल. तर मित्रांनो बघा, मी जेव्हा तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा माझा पहिला प्रयत्न असेल की सर्वांना हे बेसिक नॉलेज समजलं पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. मग ते स्कॉलरशिपचे माझे लहान विद्यार्थी मित्र असतील किंवा पोलीस भरती आणि MPSCचा अभ्यास करणारे मित्र असतील, त्यांना बेसिक नॉलेज गरज आहे. या बेसिक नॉलेजच्या आधारावर मी तुम्हाला मध्यम प्रकारचे उदाहरणं आणि समस्या तुमच्यासमोर देत जाईन ज्या तुम्हाला सोडवण्यासाठी मदत मिळेल. आणि या बेसिक आणि मीडियम याच्या आधारित मग स्पर्धा परीक्षेमध्ये जे खरं विचारलं जातं ते असतं हे ॲडव्हान्स नॉलेज किंवा ॲडव्हान्स गणित असतील किंवा ॲडव्हान्स प्रश्न असतील. तर ते सोडवण्यासाठी तुमच्या मनामध्ये जी भीती असेल ती भीती काढण्याचा मुख्य उद्देश असेल. कारण मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि माझी बुद्धिमत्ता काय अशी म्हणजे फार हुशार नव्हती. मग मला माहिती आहे की मी कुठं कुठं अडचणीत आलो. त्यामुळं तुम्ही मला न सांगता मला तुमच्या अडचणी लक्षात येतील आणि त्या अडचणी मी तुम्हाला एकदा नाही तर 3-3दा समजावून सांगून त्या तुम्हाला मी काय करेल सोडवण्याचा प्रयत्न करेल. वजाबाकी ही जी प्रक्रिया आहे अतिशय सोप्या पद्धतीनं मला सांगायचं आहे. मला खात्री आहे की हे गणित मी शिकवल्याच्या नंतर 100 पैकी किंवा 98% तरी विद्यार्थी असे म्हणतील की ही प्रक्रिया आम्ही यापूर्वी ऐकली किंवा पाहिली नव्हती आणि अतिशय छान आणि अतिशय सोपी आहे. म्हणजे नॉर्मल प्रक्रियेमध्ये वजाबाकी आपल्याला करायची असेल तर आपण नॉर्मल आपली वजाबाकी काय करतो बघा, 9 मधून 8 गेलाय आपण 1 लिहितो, विषय संपला. आणि 5 मधून 7 जात नाहीत कारण खालची संख्या मोठी आहे. तर खालची संख्या मोठी असेल तर आपण इथे काय करायचं बघा, हा जो 7 आहे ना, या 7ला आपण 10 पर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. मग 7ला 10 पर्यंत जाण्यासाठी किती कमी पडतात? 8, 9, 10 3 कमी पडतात, बरोबर आहे. मग हे 3 बाजूला ठेवायचे आणि प्लस डोक्यावर जो काही अंक असेल या 3 मध्ये मिसळायचा. डोक्यावर किती आहे? हा 5 आहे ना, तर हा 5 आणून आपण काय करायचं या 3 मध्ये मिसळायचा. मग किती झाले? 5 आणि 3 आणि 5 मिळून 8 होतात. तर ही संख्या आपण 8 इथे खाली लिहायची. मग आपण ज्या ज्या वेळेस गणितामध्ये तुम्हाला वरची संख्या छोटी आणि खालची संख्या मोठी पाहायला मिळेल, ही वरची संख्या 5 आहे आणि खालची संख्या 7 आहे. तर खालची संख्या जर वरच्या संख्येपेक्षा मोठी पाहायला मिळाली तर त्यावेळेस आपण त्या संख्येला म्हणजे या 7ला आपण काय केलं, 10 पर्यंत घेऊन आलो आणि घेऊन येण्यासाठी 3 कमी पडले म्हणून आपण इथे 3 लिहिले आणि डोक्यावर जी संख्या असेल 1, 2, 3, 4, 5 काय असेल ते असेल ते आपण याच्यामध्ये आणून मिसळायचे आणि टोटल यांची बेरीज 8 लिहायची. मग त्यानंतर काय करायचं, मग खालची संख्या मोठी असल्या कारणामुळं इथे जे पुढचा जो 6 होता या 6 मध्ये 1 मिसळायचा. म्हणजे इथे जी संख्या तुम्हाला पाहायला मिळेल या प्रत्येक संख्येमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, असं केल्यानंतर 1 मिळवायचं. मग इथे किती होतील? 6च्या ऐवजी 7 होतील. मग हे 6चा विषय आपला इथे संपलेला आहे. आता उरलंय आपलं 7. तर काय करायचं मग, आता या आपल्या ठरलेल्या वजाबाकीप्रमाणे 4 मधून 7 काढायचे. 4 मधून 7 जात नाहीत याचा अर्थ खालची संख्या आपली मोठी आहे. मग खालची संख्या मोठी असेल तर परत त्याच ठरलेल्या प्रक्रिया. मग ठरलेल्या प्रक्रिया काय, म्हणजे हा 7 घेतला आपण आणि याला आता नेऊन पोहोचायचं आहे 10 पर्यंत. तर मग 7ला 10 पर्यंत पोहोचण्यासाठी किती कमी पडले? जसे इथे तेवढे कमी पडले होते ना, इथं पण 3च कमी पडतात. मग हे 3 बाजूला ठेवायचे आणि डोक्यावर जी संख्या असेल, डोक्यावर किती आहे? 4 आहे इथं, तर हा 4 काय करायचा या 3 मध्ये मिसळायचा. मग 3 आणि हे वरचे 4 किती झाले? टोटल 7 होतात. तर हे 7 खाली लिहून द्यायचे. आता इथं पण खाली संख्या मोठी होती,
म्हणून नुकसान भरपाई म्हणून काय करतो आपण, पुढच्या संख्येमध्ये अजून एक मिसळतो. इथं होतं 3, तर आता हे होतील 4, म्हणजे 3चं काम संपलं, आता इथं 4 राहिले. मग 8 मधून 4 गेले, किती उरतात, 4 उरतात. तर याचं उत्तर आलं 4781. हे याचं उत्तर आहे. तर आपण आता याच प्रकारे आपण पुढचं गणित पाहूयात. हे गणित पाहूया आपण ठरल्याप्रमाणे. बघा, खालची संख्या मोठी आहे, 8 मधून 9 जात नाहीत, म्हणजे खालची संख्या मोठी आहे. मोठी असेल तर काय करतो आपण, या 9ला आपण 10 पर्यंत नेऊन पोहोचवतो. मग 9ला जर 10 पर्यंत नेऊन पोहोचवण्याचं असेल, जस्ट मिनिट, तर हा आहे 9 आणि याला पोहोचायचं आपल्याला 10 पर्यंत, म्हणजे किती कमी पडले, 1 कमी पडला. मग हा 1 इथं लिहायचा आणि डोक्यावर जो अंक असेल त्याची बेरीज याच्यामध्ये मिसळायची. डोक्यावर किती होता, 8 होता, हा डोक्यावर 8, तर हा 8 या 1 मध्ये मिसळला. 1 आणि 8 किती झाले, 9 झाले. मग हे 9 आपण इथं खाली लिहायचे. मग खालची संख्या मोठी असल्या कारण आपण काय करतो, प्रत्येक वेळा पुढच्या संख्येमध्ये 1 मिसळतो आपण. मग पुढच्या संख्येमध्ये 1 मिसळतो, इथे किती आता 0 आहेत, म्हणजे आता इथे किती झाले, इथे झालं 1, म्हणजे या शून्याचं काम संपलं. आता 6 मधून 1 गेले, किती राहिले, 5 राहिले. म्हणजे वरची संख्या मोठी आणि खालची संख्या छोटी असेल, जात असेल तर सरळ घालायचं, नो प्रॉब्लेम. जात नसेल तर फक्त नुकसान भरपाई म्हणून पुढच्या संख्येमध्ये 1 मिसळायचं आपण. आता पुढे येऊया आपण. आता बघा, इथे 1 मिसळला का आपण, या 7चे 8 केलं का आपण, का नाही केले, कारण 6 मधून हा 1 गेला ना. मग 6 मधून 1 गेला तर नो प्रॉब्लेम, फक्त खालची संख्या मोठी असेल तरच पुढच्या संख्येमध्ये 1 मिळवायचं आहे आपल्याला. तर चला आता मग 5 लहान आहे आणि 7 मोठा आहे, तर मग आपण काय करू शकत, आता ठरलेलं प्रमाणे आपलं, या 7ला काय करायचं, या 7ला आपण या 10 पर्यंत नेऊन पोहोचायचं. मग 7ला 10 पर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी किती कमी पडतात, परत 3 कमी पडतात. आणि डोक्यावर किती आहेत, डोक्यावर हे इथं 5 आहेत, मग हे 3 आणि हे 5 मिळून किती झाले, 8. तर सरळ सरळ हे 8 आपण याच्या खाली लिहून टाकायचे. मग वरच्या संख्येपेक्षा खाली संख्या मोठी असेल तर आपण काय करतो, पुढच्या संख्येमध्ये 1 मिसळतो. मग इथं होतील 2, आता होतील 3, या 2चं काम संपलं. मग 7 मधून 3 गेले, आता किती उरले, 4 ते 7 होतात ना, म्हणून इथे उरले 4. हे आपलं आलेलं आहे उत्तर. 4 छोटा आहे, 6 मोठा आहे, जाऊ शकत नाही. तर आपल्याला मग या गणितामध्ये काय करावं लागेल, इथं 1 मिसळावं लागेल आपल्याला. तर आधीच 1 मिसळून घेऊया, डोक्याला ताण नको. इथं 0 होताना हा शून्याचं काम झालं. आता इथं होतील शून्याच्या 1 मध्ये, शून्यामध्ये 1 मिसळलं की 1 होतं ना, म्हणून 1. मग आता चला या 6ला घेऊन चला 10 पर्यंत. मग 6ला 10 पर्यंत घेण्यासाठी किती कमी पडले, 4, आणि डोक्यावर किती 4, तर हे 4 आणून इथं मिसळा, म्हणजे हे 4 आणि हे 4 मिळून झाले 8. तर हे 8 आपण खाली लिहा. 1 ऑलरेडी आपण देऊन घेतलेलं आहे, नो प्रॉब्लेम. चला मग 5 मधून 1 गेले, किती राहिले, 4 राहिले, हे 4 इथं लिहा. मग आता खालची संख्या छोटी होती, पुढे एक द्यायची गरज आहे का, नाहीये, मग विषय संपला, काय अडचण नाही. मग चला, शून्यामधून 4 जातात का, जात नाहीत, कारण 4 मोठे आहे ना. मग 4 मोठे आहे तर चला पहिलं 1 देऊन घ्यायचं, काहीच नाही म्हणजे काय होईल, आता इथं 1 येईल. चला, इथं काही नाही म्हणजे 0 होता ना इथं. चला मग आता ठरलेलं, या 4ला काय करत, चला 4ला 10 पर्यंत घेऊन चला. मग 4ला जर 10 पर्यंत घेऊन गेला तर कमी किती पडले, 6 कमी पडले. आणि डोक्यावर किती आता 0 आहे, म्हणजे 6 आणि 0 किती होतील, 6च राहतील. मग हे 6 इथं लिहून द्या. मग चला पुढच्या प्रक्रियेकडे. 8 मधून 1 गेला, किती राहिले, 7 राहिले. आहे ना सोपं एकदम. चला मग आपण थोडं काय करू अजून, पुढची गणित पाहूया आपण. आता हे गणित पाहूयात आपण इथं. बघा, 8 छोटा आहे, 9 मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुढच्या संख्येमध्ये 1 मिसळावे लागतील. मग चला मिसळून द्या. इथे किती आहेत, 9 आहेत, तर आता हे 9 निघून जातील आणि या 9 ठिकाणी आपण काय लिहू, मग या 9 ठिकाणी आपण लिहू आता 10, कारण 9 मध्ये 1 मिसळलं की 10 होतात ना. चला मग ही प्रक्रिया करून घेऊ आता. हा हे 9, याला पोहोचायचं 10 पर्यंत, कमी किती पडले, 1 कमी पडला. डोक्यावर किती आहे, 8, मग हा 8 इथं लिहून द्या, डोक्यावरचा 8. मग 8 आणि किती झाले, 9 झाले, मग हा 9 इथं लिहून द्या. चला मग आता 4 मधून हे 10 जातात का, जात नाहीत, कारण ऑलरेडी खालची संख्या मोठी आहे. खालची संख्या मोठी असेल तर काय करतो आपण, पुढच्या संख्येमध्ये 1 देऊन टाकतो आपण. इथं होता 0, म्हणजे हा 0 निघून जाईल आणि इथं होतील आता 1. मग करा आपली प्रक्रिया आता. मग या 10ला 10 पर्यंत घेऊन जावा, म्हणजे हा 10 घेऊन जायच्या 10 पर्यंत, म्हणजे एकाची आवश्यकता लागली नाही, म्हणजे सरळ 0च कमी पडले. आणि प्लस डोक्यावर जी संख्या होती, डोक्यावर काय 4 आहे, तर हा 4 काय करायच्या पुढे लिहून द्या. मग 0 आणि 4 किती होतात, 4 होतात. हे 4 आपण परत खाली लिहून द्या. करा पुढली प्रक्रिया.
मग आता इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. मग परत खालची संख्या मोठी आली. खालची संख्या जर मोठी आली तर पुढच्या संख्येला आपल्याला 1 देऊन टाकायचं आहे. तर इथं 2 होते. आता इथं किती होतील? इथं होतील 3. मग करा प्रक्रिया. आता हा आहे 1. याला घेऊन चला 10 पर्यंत. म्हणजे कमी किती पडले? 9. आणि डोक्यावर किती होता? 0च. मग 9 आणि 0 किती होतात? 9च. तर डायरेक्ट हे 9 इथं लिहून द्या. त्यानंतर आता 4 मधून 3 गेले किती होतात? 1. तर हे आलं आपलं उत्तर. चला तर मग आता बघा, 4 पेक्षा 6 मोठा आहे म्हणजे मोठी खालची संख्या मोठी आहे. तर पुढच्याला 1 देऊन द्या डायरेक्ट. 8च्या आता इथे किती होतील? इथं होतील 9. मग आपली प्रक्रिया सरळ आता ते आहे 6 घेऊन चालायचं आहे 10 पर्यंत. कमी पडले 4 आणि परत याच्या डोक्यावर किती? हे 4 आहे ना, हे 4 इथं आणून मिसळा. म्हणजे हे 4 आणि हे 4 झाले 8. म्हणून इथं सरळ 8 लिहून द्या. त्याच्यानंतर चला पुढं. मग आता इथं 9 आहे आणि खाली 9 आहे. मग 9 मधून 9 गेले 0 राहिले. काही अडचण नाही. जात असेल तर सरळ झाला, काही अडचण नाही. जात नसेल तर आपल्याला फक्त प्रक्रिया करायची आहे. मग या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या होत्या ना, त्याच्यामुळे आपल्याला पुढे द्यायची गरज पडली का? नाही पडली. फक्त वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तरच आपण काय करतो? मग इथून पुढे आपण इथं 1 देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या संख्येतून इथं 1 देतो आपण, जर खालची संख्या वरच्या संख्येतून जात नसेल तर. मग आता 1 मधून 0 गेला, 1च राहिला. उत्तर आलं 108. चला तर मग आता या गणिताला घेऊया आपण मैदानामध्ये. वर 0 आहे, खाली 4 आहे. म्हणजे खालची संख्या मोठी आहे. देऊन द्या इथं 1. या 2चं काम संपलं. 3 झाला इथं आता. मग हा आहे 4 घेऊन जायचं आहे आपल्याला 10 पर्यंत. म्हणजे कमी पडले 6 आणि डोक्यावर किती आपल्या इथं? हे पहा, डोक्यावर आहे 0. तर हा 0 इथं ऍड केला आणि 6 आणि 0 6च होतात. ही प्रत्येक वेळा प्रक्रिया मी करत आहे. जेव्हा तुम्हाला सराव होईल तेव्हा हे करायची गरज नाही. आणि हा व्हिडिओ लहान मुलं पण पाहतील म्हणून मी प्रत्येक सांख्यिक प्रक्रिया इथं करत आहे. जे प्रौढ किंवा अडल्ट असतील त्यांनी ही प्रक्रिया करायची गरज नाही. त्यांनी सरळ सरळ करायचं गणित. चला मग 7 मधून 3 जातात का? हो जातात, काही अडचण नाही. 7 मधून 3 गेले 4. मग आता इथे 1 वाढवायचं का? 7 कट करून 8 करायची गरज आहे का आपल्याला? गरज नाहीये. का नाहीये? कारण वरच्या संख्येतून खालची संख्या वजा झालेली आहे. फक्त वरच्या संख्येतून खालची संख्या वजा होत नसेल तर आपण नुकसान भरपाई काय करतो? इथून 1 आपण इथं मिसळतो. मग आता मिसळायची गरज आहे का? इथं नाहीये. जर इथे 8 असता, तर मग 7 मधून 8 गेला नसता ना. म्हणून आपण काय केलं असतं? त्या ठिकाणी आपण 1 मिसळला असतं. मग इथे मिसळायची आवश्यकताच नाहीये. तर चला मग काय इथं आपलं ऑलरेडी आपलं 3 आलं होतं. चला 5 लहान आहे, 7 मोठा आहे, म्हणजे 1 आपल्याला द्यावंच लागेल. मग चला इथं 9 होते ना. मग आता 9च्या ऐवजी इथे किती होतील? 10 होतील. म्हणजे हा 9 निघून जाईल आणि 9 + 1 10 होतील. चला मग हे आहे 7. न्यायचं आहे आपल्याला 10 पर्यंत. कमी पडले 3 आणि डोक्यावर किती होता? डोक्यावर होता 5. मग 3 आणि हे 5 टोटल झाले 8. मग हे आहेत 8. 1 आपण ऑलरेडी देऊन घेतलेला आहे, परत अडचण नको म्हणून. मग आता परत 9 मधून 10 जातात का? इथे 9 मधून 0 असं म्हणायचं नाही. 1 वाढवल्यामुळे आपलं 10 झाले ना, त्याला सरळ 10च म्हणायचं आपण. याला इथं म्हणजे 9च्या खाली 0 असं म्हणायचं नाही. म्हणजे हे संपूर्ण 9च्या खाली 10 आहे असं समजायचं आपण. मग 9 मधून 10 जातच नाहीत कारण 10 मोठा आहे. मग 10 जर मोठा असेल तर आपण ठरलंय पुढच्या संख्येमध्ये 1 द्यायचा. इथं काहीच नाही आहे, 8च्या खाली काही नाही आहे. म्हणजे 8च्या खाली काय होईल? आता 1 येऊन जाईल. मग चला मग हा आहे 10. जायचं आहे 10 पर्यंत. कमी किती पडले? 0च, कारण 10 10 आहे. 0च कमी पडतील 10 पर्यंत 10ला जाण्यासाठी. आणि डोक्यावर किती आहे आपला? इथं डोक्यावर आपला 9 आहे. तर हा 9 इथं खाली लिहून द्या. 0 9 9 झाले. हे 9 त्याच्या खाली लिहून द्या आपलं. चला तर मग आता 8 मधून 1 का? हो जातात. 8 मधून 1 गेले 7 राहिले. तर आपलं उत्तर काय आलं? मग हे आलं आपलं उत्तर. चला 7 लहान आहे, 9 मोठा आहे, म्हणजे आपल्याला पुढे 1 द्यावं लागेल. मग आता इथे किती होतील? इथं 0 आहे तर 0 जाऊन या ठिकाणी आता काय येईल? 1 येईल. ओके. चला मग या 9ला 10 पर्यंत घेऊन गेलो. कमी पडले दोघांमध्ये किती? 1 कमी पडतात ना. आणि डोक्यावर किती आहे? 7. मग चला ह्या 1 मध्ये हे 7 मिसळा. टोटल होतात 8. 7 आणि 1 8. 7 आणि 1 8 ही वजाबाकी सर्वांना येते. ज्यांना येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ आताच पाहणे बंद करावं.
चला मग आता काय, वर आहे एक, खाली आहे एक, म्हणजे एक मधून एक जातात, नो प्रॉब्लेम. एक मधून एक गेला, शून्य राहिला. मग आता वर एक द्यायची आपल्याला आवश्यकता आहे का इथं आता? नाहीये. म्हणजे वाढवून एक द्यायची गरज पडली का आपल्याला इथं? नाही गरज पडली. का गरज पडली नाही? कारण एक मधून एक गेला म्हणून आपल्याला काही अडचण आलेली नाही. मग आता इथं एक आहे तो हा असा एक असा राहील. मग चला, शून्यामधून एक जाईल का? जात नाही. एक मोठा आहे तर चला मग पुढे आपल्याला एक द्यावंच लागेल. म्हणजे इथं होतील 9. आता हे कट करून इथं किती होतील? इथं होतील 10. चला मग आता शून्यावरून एक जात नव्हता, मग आपण काय करायचं? मग या एकला घेऊन जायचं आहे 10 पर्यंत. कमी किती पडले? 9. डोक्यावर काय आहे का? डोक्यावर शून्य आहे. मग 9 मध्ये शून्य घातले 9च होतात. म्हणून आपण काय करायचं? इथं लिहायचं सरळ 9. चला तर मग 8 मधून 10 जात नाहीत. 10 मोठा आहे म्हणजे आपल्याला पुढे एक द्यावं लागेल. आता इथं होईल शून्य कट होईल आणि या ठिकाणी एक येईल 1. चला तर मग आता 8 मधून 10 जात नसल्या कारणामुळं या 10ला आपल्याला पोहोचायचं आहे 10 पर्यंत. मग 10ला 10 पर्यंत पोहोचण्यासाठी किती कमी पडले? फक्त शून्य कमी पडले. काय अडचण नाही. डोक्यावर किती आहे? डोक्यावर आहे आपला 8. तर हा 8 शून्याच्या पुढे लिहा. 0 आणि 8 किती? फक्त 8 होतात. मग इथे झाले 8. चला पुढच्या स्टेपला. मग आता शून्यातून एक जातो का? जात नाही, कारण एक मोठा आहे. एक मोठा असेल तर आपल्याला पुढे एक द्यावंच लागेल. म्हणजे या ठिकाणी 2च्या ऐवजी आता इथे किती होईल? 3 होईल. हा 2 निघून जाईल. मग चला, मग ह्या एकला काय करायचं आपल्याला? 10 परत न्यायचं आहे. कमी किती पडले? 9 कमी पडले. सुरू कुठून गेलो होतं? इथून. एकला 10 पर्यंत जाण्यासाठी 9 कमी पडलेत. आणि डोक्यावर किती आहे आता? डोक्यावर आहे 0. मग 9 आणि 0 किती होतील? 9च राहतील. म्हणून इथे द्या 9. मग आपण ऑलरेडी एक काय केलं आहे? पुढे 2 टाकलेलं आहे. म्हणजे मागची संख्या, म्हणजे याच्या पाठीमागे येणारी संख्या, याच्या पाठीमागे म्हणजे मला इनडायरेक्टली इथं सांगायचं आहे, इथं जी येणारी संख्या आहे ती जर वरच्या संख्यापेक्षा मोठी असेल तर आपण इथे एक ऑलरेडी देऊन द्यायचं. इथं 2 ऐवजी 3 आपण ऑलरेडी दिलेला आहे. मग 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2 राहिले. चला तर मग 7 पेक्षा हा 9 मोठा आहे म्हणजे एक आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे इथं होतील 3. 2 गेला आणि झालं तर 3. मग या 9ला 10 पर्यंत जाण्यासाठी कमी पडले 1. आपल्या डोक्यावर होता 7. हा 1 आणि 7 मिळून झाले 8. चला तर मग ह्या लिहायचं 8 खाली. 5 मधून 3 जातात का? हो जातात. काही अडचण नाही. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. मग आता ती एक द्यायची गरज आहे का आपल्याला? नाही आहे, कारण 5 मधून 3 जात होते ना. जात नसतील तर आपण पुढे एक देत होतो. मग 8 मधून 2 गेले, किती राहिले? अशा करता मित्रांनो राहिले. हे अतिशय सर्वात हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. मी जे शिकवलं ते समजलं असेल. जर शिकवलेलं समजलं नसेल तर हा व्हिडिओ काय करायचा आहे? प्रत्येकाने डबल पाहायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, एखाद्या दुसऱ्या मित्राकडून किंवा शिक्षकाकडून गणित शिकत असताना आपण कायम लक्षात ठेवायचं की तुम्हाला जे येतंय ते संपूर्ण नॉलेज बाजूला ठेवायचं आणि पुढचा व्यक्ती काय शिकवतोय तो सगळं आधी शिकून घ्यायचं आणि त्याची पूर्ण प्रक्रिया शिकल्याच्या नंतर तुम्हाला काय येतंय आणि त्यांनी काय शिकवलंय याचा ताळमेळ घालून तुम्ही अजून नवीन काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतात. परंतु पुढच्या व्यक्तीचं शिकवणं चालू असताना मध्येच तुमच्या डोक्याची नवीन कल्पना वापरून त्या पुढच्या व्यक्तीच्या गणितामध्ये तुमची कल्पना जर घुसवण्याचा प्रयत्न केलात तर त्या पुढच्या व्यक्तीचंही समजणार नाही आणि तुमचंही त्याच्यामध्ये व्यवस्था अप्लाय होणार नाही आणि तोपर्यंत मग पुढचा व्यक्ती शिकून पुढे निघून जाईल आणि तुम्हाला ती प्रक्रिया समजणार नाही. त्याच्यामुळे एका गोष्टीची तंतोतंत कसोशीनं पालन करायचं आहे की मी जे शिकवतोय ती माझी पूर्ण प्रक्रिया शिकून घ्यायची. त्यात तुमची प्रक्रिया कसलीही मी शिकवत असताना मध्ये मिक्स करायचा प्रयत्न करायचा नाही. चालू मध्ये माझी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून तुमची प्रक्रिया लावा, तर तुम्हाला ती व्यवस्थित समजेल. माझ्या शिकवण्यामध्ये तुम्ही मध्येच अर्ध्या गणितामध्येच तुम्हाला नाही आला चला म्हणून जर तुम्ही मध्ये काहीतरी घुसवण्याचा प्रयत्न केलात तर याच्यामध्ये एक ना धड भाराभर चिंध्या होईल आणि तुम्हाला ही प्रक्रिया व्यवस्थित समजणार नाही.